उदय सामंत यांची शिष्टाई फळाला, बच्चू कडूंचा अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित। तर 2 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीची तारीख सांगा, नाहीतर मंत्रालयावर मोर्चा काढू, बच्चू कडूंचा इशारा। अजित पवारांच्या पुण्यातील कार्यक्रमात गोंधळ, बच्चू कडूंना न्याय द्या, अमरावतीच्या शेतकऱ्यांची कार्यक्रमात जोरदार घोषणाबाजी। सोन्याच्या दरात 8 दिवसांमध्ये 4,000ची वाढ, जीएसटीसह सोन्याचा भाव 1,02,000वर। जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीचा सोन्यावर मोठा परिणाम। राज्यात कोरोनाच्या नव्या 102 रुग्णांची नोंद, तर 4 मृत्यू। मुंबईतील रुग्णांची संख्या 805वर। आतापर्यंत 1,914 रुग्ण बाधित। विमान अपघाताच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन, गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांची माहिती। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, विमान अपघातातील मृतांची संख्या 270वर। 220 मृतदेहांचे डीएनए सॅम्पल घेतले, डीएनए टेस्ट नंतर 7 मृतदेहांची ओळख पटली। अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर डीजीसीएचा मोठा निर्णय, बोईंगच्या 787 विमानांच्या सुरक्षा तपासणीचे दिले आदेश। कोकणासह घाटमाथ्यावर मान्सून जोर धरणार, रायगड आणि रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट, तर पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।